विठ्ठलाच्या नावाच याड लागल, विटेवरी उभा देव करकटेवर, विटेवरी उभा देव करकटेवर, तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर.
रामकृष्ण हरी रूप पाहतालो छली सुख झाले हो साजली रूप पाहतालो छली सुख झाले हो साजली
सेवितो हारस वाटितो आनिका सेवितो हारस
विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता सेवितो हारस वाटितो अनिका सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पाववील सिद्धी मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूपा विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे गुणाना
प्राण तोची एकदान शूरदाता प्रस्तुत प्राप्त आजची असणारी कीर्तनरूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबराय कलियुगातले थोर संत सहज सोप्या भाषेमध्ये ज्यांनी गाथा घराघरापर्यंत चुलीपर्यंत नेऊन पोहोचवला जात बघितली नाही पंथ बघितलं नाही स्त्री पुरुष असा भेदभाव नाही गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही प्रत्येकाच्या हातात गाथा पोहोचावा असा ज्यांनी ध्यास घेतला आणि नवे नवे तो पूर्णत्वास नेला असे पंचमवेद निर्माते श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय कीर्तन ऐकत असताना सगळ्यांना नम्र विनंती आधीच पुढे सरकून बसा बसलाय काय पुढे सरकून बसा आपल्यामुळं कीर्तनात व्यत्यय येईल असं काही पाप करायचं नाही लक्ष आहे का सगळ्यांचं आत्ताच कुणाला पाणी प्यायचंय काय प्रॉब्लेम असेल तर जाऊन येऊन बसा पण कीर्तनात व्यत्यय येईल असं काही करायचं नाही असो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय 4092 अभंग आहे प्रत्येकाचा माथा जो काही भरकटलेला आहे विषयांतरी झालेला आहे धर्म सोडून अधर्माच्या मार्गाला लागलेला आहे असा भिरकटलेला प्रत्येकाचा माथा जाग्यावरती यावा म्हणून ज्यांनी गाथा निर्माण केला असे पंचमवेद निर्माण आणि सांप्रदायाची कळस तुका झालासे कळस तुका झालासे कळस भजन करा सावकाश दंगा करायचा नाही महिला मंडळ लक्ष ना आपल्यामुळे व्यत्यय आणायचा नाही दंगा करायचा नाही भजन करा सावकाश सावकाश म्हणजे हळूहळू नवा तर एखादा व्यक्ती न आणता भजन करा असो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे मुळात जे जे काही आज सेवेला बसलेले आहेत सगळे सेवेकरी आहेत मी असो टाळकरी असो मृदंगाचार्य विनकरी बाबा चोपदार असतील किंवा ऐकायला बसलेले सगळेजण सगळे आज सेवेकरी आहोत आणि प्रत्येकाने एक लक्षात घ्यायचं आज एकट्याचा कुणाचा डाव नाही आहे मुळात माझा तरी अजिबात नाही त्यानं बोलवलं तर मी बोलणार आणि मी नुसतं समजा नुसतं बी बोलवून त्यानं चालत नाही बोलायला काहीतरी शब्द पाहिजे जे माझ्या घरचे नाही आणि म्हणून मुळात कोण कीर्तनकार आहे कुठल्या गावचे काय सांगतात याच्यापेक्षा अभंग कुणाचा आहे कुठून सुरुवात झालेली आहे अभंगाला याचा सारांश काय आहे हेच थोडंसं न्यायचा प्रयत्न करा विठ्ठल विठ्ठल आणि मध्ये मध्ये हे भजन एक 5-5 मिनिटाला घेतलं जाईल सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या मान्य आहे काय होय म्हणा नाहीतर नाही तरी म्हणा नाही म्हणणाऱ्यांनी ह्या साईडला बसा होय म्हणणाऱ्यांनी ह्या साईडला पण टाळी वाजवत राहा कारण कसं माहिती का एक ठिकाण असं कलियुगामध्ये शिल्लक राहिले जे चांगलं आहे आणि 100% पवित्र आहे एकच ठिकाण शिल्लक राहिले बाकीचं तुम्हाला सगळं माहिती आहे भेसळ झालेली आहे आणि काय काय 100%च असं आहे की तिकडे जाऊच नाही तुम्हाला आता उदाहरण सांगू का नको ना कळलं ना मग तरी एवढ्या लोकसंख्येतनं एवढ्या संकटांच्या नंतर एवढ्या कोरोना नंतर एवढ्या संकटाच्या नंतर एवढ्या गर्दीतून आज आपण इथं बसलेलो आता इथं आलेलोच आहे बाजारात आलेलो आहे तर काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना आपला मग टाळी वाजल्यावर माझ्या अकाउंटवर पुण्य येत नाही ते तुमच्या येणार त्यामुळे टाळी वाजवत चला असो तर या बिवली गावामध्ये चालू असणारा नामयज्ञ आणि या नामयज्ञातलं पहिलं पुष्प गुंफण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेलं आहे तर मी आज स्वतः एक गोष्ट सांगते कीर्तनकार म्हणून डोक्यात कधी ठेवत जाऊ नका कोण लेडीज आहे कोण असं आहे कोण तसं आहे काही काही वेळेला मला फोन सुद्धा येतात मॅडम तुम्ही येते काय कीर्तनाला मी म्हणलं नाही सुट्टी नाही ऑफिस आहे मग दुसरं कोणतरी जोडून द्या मग मी समजा दुसरा कोणाचा नंबर दिला नाही लेडीज पाहिजे कशाला लेडीज पाहिजे कीर्तन ऐकायचं ना तेव्हा प्रत्येकाने एक डोक्यात ठेवायचं इथं साठे महाराज उभारल्यात हे डोक्यातनं काढून टाकायचं अभंग कुणाचा इकडं काय बोलणार नाही बोला कुणाचा तुम्ही बोलू नका थांबा आवाज येत नाही म्हणा एकदा तुकाराम महाराज म्हणला तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय त्यामुळे अभंग कुणाचा तुकाराम महाराजांचा असो काय म्हणतात तुकोबराया आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सेवा अशी दळमळीत करायची नाही फाउंडेशन करायचं तर पक्क करायचं बरोबर आहे ना दादा फाउंडेशन करायचं तर पक्क करायचं पुढे तुम्ही काहीही बांधा ते नीट होईल आणि आजचा डाव चुकला
काही उपयोग नाही. उद्याचे कीर्तनकार म्हणतील काय कालच्या कीर्तनकारांनी काय शिकवलं नाही तुम्हाला. पहिला दिवस फार महत्वाचा आणि कीर्तनकारांच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. उदाहरण सांगते, आपण सदरा घालतो. सदरा जुन्या पद्धतीप्रमाणे सदऱ्याला 3 बटन असतात. 3 बटणी म्हणायची. आता हा सदरा घालत असताना पुरुष मंडळी सांगा, बटन खालून वर लावत येतो का वरून खाली? नशीब. नाहीतर काय काय जण वरून खाली असं सांगतात. आता ते असं आहे की खालून वर लावत आले की ते व्यवस्थित लक्ष देऊन लावलं तर बरं. नाहीतर शेवटचं मधलं बाजू जे आहे ते 2 नंबरच्या बटनात आणि पहिलं 2 नंबरच्या ह्याच्यात असं जर काही झालं म्हणजे पहिलं 3 नंबरचं चुकलं की 2चं 100% चुकते. बरोबर काय चूक? इकडे काय अनुभव काय की आपल्याला सगळं 100% चुकते. मग म्हणून आजची पहिली सेवा आहे. आजचं बटन नीट बसलं पाहिजे. उद्याचं परवाचं काही महाराज बसवणार. विठ्ठला सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानवरी. तुकोबराय म्हणतात की आज रस वाटायचा आहे आणि तो प्रत्येकाने घ्या. तर तो कोणता रस आहे, त्याचा अनुभव काय आहे, कोणत्या पद्धतीचा रस आहे ते आपण नंतर बघू. घ्या रे होऊ नका रानभरी. आता म्हणतात की रानभरी होऊ नका म्हणजे उदाहरण सांगते. इथं मी 2 तास कीर्तन केलं, 3 तास केलं, नाही तर 4 तास केलं. तुमचं लक्षात असलं तर कीर्तन तुमच्या डोक्यात जाणार. बरोबर काय चूक? आता ज्यांचं लक्ष नाही त्यांची मानच हालत नाही, लक्षच नाही. तेच सांगितले तुकोबार. घ्या रे होऊ नका रानभरी. रानभरी म्हणजे रानातच जावं असं नाही. पण इथून जर आपलं मन कुठंतरी भरकटलं, इथं लक्ष नाही लागलं तर म्हणतात घ्या रे होऊ नका रानभरी. आता काय रस वाटत आहे? विटेवरी ज्याची पावले समान. आणि कोण रस वाटत आहे? तोची एक दान शूरदाता. तर जो विटेवरती उभा आहे असा पांडुरंग परमात्मा, जगाचा मालक. आणि तरी त्याची एक महत्वाची ओळख सांगितली, पाऊले समान. असा पांडुरंग परमात्मा तुम्हाला रस देणार आहे. त्यामुळं रानभरी होऊ नका, घ्या रे होऊ नका रानभरी. आता तो इतका दयाळू आहे, एवढा कृपावंत आहे की मनाचे संकल्प पाववील सिद्धी. जरी राहे बुद्धी याचे पायी. जर आमची बुद्धी या पांडुरंगाच्या चरणी स्थिर राहील तर असं होईल की तुमच्या मनात येणारे प्रत्येक संकल्प विकल्प म्हणलेलं नाही. अजून एकदा सांगते, नाही आम्ही देवाकडे मागायला जातो त्यातलं 50% आपल्याला मागतो आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं हे 50% मागतो. याला विकल्प म्हणतात. तो विकल्प पूर्ण नाही होणार, पण मनाचे संकल्प पाववील सिद्धी. पण कधी? आमचं सगळं खरं कधी होणार? मागेल ते पूर्ण कधी होणार? जरी राहे बुद्धी याचे पायी. कधी? हा, जेव्हा मनाचा संकल्प पूर्ण होणार. पण कधी होणार? जर बुद्धी त्याच्या ठिकाणी आणि कीर्तनाच्या ठिकाणी स्थिर झाली तर. लक्ष आहे ना सगळ्यांचं? हा, मग अशा पद्धतीनं आता तुम्ही सगळेजण म्हणू शकता की असंच सगळं आहे, या देवाची पावलं समान आहेत, तो विटेवरती उभा आहे, तो रस वाटायला आलेला आहे, हे सगळं तुकोबर आहे. तुम्ही सांगता कसं काय? तर तुकोबर आहे म्हणतात मी सांगतो म्हणजे असं आहे. तुका म्हणे मग धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. इकडे लक्ष द्या, अवघड नाहीये. परमार्थ अवघड नाही. सगळी व्यसनं सोडली आणि पांडुरंगाच्या चरणी ठिकाणी तिथं जाऊन आपण एकदा माळ घातली. माळ बरोबर आहे ना? अवघड आहे माळ घालायचं? माळ घालायचं अवघड आहे काय? कशी शांत बसलं. मला एक वैशिष्ट्य वाटतं, सगळं करायला तयार आहे. मी ह्या देवाला जाईन, मी त्या सगळ्या देवांना जातात बरं. पण इकडे पांडुरंगाच्या चरणी वारकरी धर्म सगळ्यांना अवघड का वाटतो माहिती का? तिथं एक माळ घालावी लागते आणि माळ घातल्यानंतर सगळं बंद करावं लागतं. काय काय? हा, सगळंच बंद करावं लागतं. म्हणजे थोडस बंधन आहे ना. मग म्हणून इकडं कमी आहे. आणि मला वाटते बाकीचं जे काही आध्यात्मिक केंद्र आहेत, मी मुद्दाम म्हणते, तिकडे जास्त गर्दी का माहिती का महाराज? का? बंधन नाही. खा प्या आंघोळ करून इकडे या. आंघोळ करून पाप धुते वे. अहो, ते ज्याला कापून खाल्लं त्याचा जीव गेला आणि आंघोळ केल्यावरती पाप धुतलं. आणि एवढी सगळी कापून खालीत आणि मग आम्ही तिकडं आंघोळ करायला गेलो. कुठं महाराज?
कुठे गेले परवा सगळे? प्रयागला. बरोबर आहे की? मग आमचा वारकरी काय म्हणतो माहिती काय? मला प्रयागला जायची गरज नाही का? मी पापच नाही करायला, मी काही खाल्लंच नाही का? पण माळ आहे माझ्या गळ्यात, मी व्यसनच नाही केली. म्हणजे तो काही घाबरत नाही. म्हणून इकडे यायला माणसं थोडस घाबरत आहे का नाही? समजा आमचा एखादा नातू जरा जास्त तिकडे वळला तर मग घरात सांगितलं जातं, जास्त तिकडे जाऊ नको, जास्त अशा बुवा लोकांच्या नादाला लागायचं नाही म्हणायला. आज सप्त्याला जाशील, उद्या म्हणशील माळ घालतो, परवा म्हणशील मृदंग वाजवतो, त्याच्या उद्या म्हणतील कीर्तन करतो. तुझं घरात लक्ष लागायचं नाही. असलं काय करायचं नाही. ते तिकडं आपण अडवतो आणि वाईट काय करायला चालू की ती गोष्ट लगेच झाकून ठेवली जाते. नाही नाही, आमचा मुलगा कधी घेत नाही. कधीतरी थोडीशी एवढ्याला वेळ लागते, एवढ्याची एवढी 30ची 60 आणि 60ची 90 कधी होईल आणि 90चं कधी सगळं नुकसान होईल तुमच्या लक्षात येणार नाही. महिला मंडळ तुम्हाला कुठल्या चुकीवर पदर घालायचा आणि कुठल्या घालू नये हे आईला कळायला पाहिजे. जर आपला बाळ, आपला मुलगा, आपली मुलगी म्हणत असेल मी माळ घालते तर तिला घालू द्या. नाही तर आमच्याकडे लय मोठा प्रश्न, नको बाई पोरींना माळ घालायला का? बोला, मला माहिती आहे सगळं, पण शांत ऐकू येते ना तुम्हाला? मग माझी भाषा समजते ना तुम्हाला? कोल्हापूरची समजते ना? मुलींना माळ का नाही घालायची? कुणीतरी तिकडं माहित असेल, महाराज लोक सगळ्यांनाच माहिती आहे. का नाही घालायची मुलींना माळ? का नाही घालायची मुलींना माळ माहिती नाही तुम्हाला? मी सांगू? ते दिलेलं घर कसं मिळतं कुणास ठेवू? बरोबर आहे ना? दिलेलं घर असं काय आहे काय? कुठं वारकरी घरच नाही असं कुठं काय आहे? वारकरी मुलगा बघून द्या ना तुम्ही घरी. चालते का नाही? काही काही जण असं म्हणतात, मला काही काही मुली येऊन भेटतात बरं का, त्यांचे बाबा कीर्तनकार असतात. काय म्हणाले बघा मी, बाबा कीर्तनकार असतात, सप्त्याला पुढं असतात, फार मोठे दिग्गज, फार मोठे गुरुवारी असतात. मग त्यांची मुलगी येऊन सांगते, दीदी मला पण माळ घालायची, तर पप्पा घालू देत नाही. मग पप्पांना विचार, पप्पा का मलाच का घालू देत नाही? मलाच लग्न झालं घाली. म्हणजे 100% जो वारकरी संप्रदायाचा जो प्रचार करतोय त्याला धर्म नाही वाढवायचा. म्हणून मुलींनी सुद्धा माळ घातली तरी म्हणा आता चालते. आधी तुम्ही घाला, आधी तुम्ही वारकरी व्हा आणि मग घरातले सगळे घालतील. असो तर इकडं मुलं बाळा येत असतील तरी येऊ द्या. बरोबर? मग अशा पद्धतीनं हा माझा संप्रदाय. आणि तुकोबराय म्हणतात, मी काय करत आहे? तुका म्हणे मज धाडिले निरोपा, पण मार्ग हा सोपा आहे आणि सुखरूप आहे. एखाद्यानं माळ घातली आणि ती चांगल्या पद्धतीनं मरेपर्यंत टिकवली तर त्याचं काही वाईट होत नाही. पैसे कमी पडतील, एखादी 4 व्हीलर घरात कमी पडेल आणि 4-5 मजल्याऐवजी 2 मजल्याचा बंगला होईल, लय काही कमी पडत नाही. पण या शरीराचं नुकसान त्याचं काही सुद्धा होणार नाही. आणि हे सगळं जर डोक्यात घ्यायचं असेल तरी एका बाबाला तुम्हाला शरण जावं लागेल. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान शुरदाता विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सारांश मुद्दा म्हणून सुरुवातीला सांगितला 10 मिनिटात. कळलं का थोडासा? अभंग कुणाचा हे तरी कळलं काय? असो का सांगितलं माहितीये का? मला माहितीये 10 मिनिटं होऊन गेली. 10 मिनिटं कसं तरी लक्ष असते प्रत्येकाचं. तरी बरं 7 ते 9 सेवा आहे, 9 ते 11ला तर विषयच नाही. 10 मिनिटं होऊन गेली की ह्या रे होऊ नका रान भरी. लगेच अशी राना वनातनं ती चिक्कूच्या बागेतनं, काजूच्या बागेतनं, अंगणातनं, परड्यातनं, घरातनं भांडी घासून कपडे धुवून परत येते 12 वाजता. आहे का नाही? हे मन लगेच तिकडे पळायला लागतं. असं मग या पद्धतीनं म्हणून पहिल्यांदा सारांश सांगितलं. कारण सगळ्याचा अर्थ किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवण्यापेक्षा अभंगाचा अर्थ समजणं फार महत्वाचं आहे. आणि मला सुद्धा बेंबीच्या देठापासून तेवढंच वाटतं, बाकी सगळं राहू दे पण अभंग माहिती पाहिजे. विठ्ठल आज तुकोबराया तुम्हाला आम्हाला वाटायला आलेले काहीतरी. वाटायला आल्यावर घ्यायचं ना, घ्यायचं. बरं अजून एक आहे, वाटायला आले म्हणजे दान करायला आले. आणि दान करणं म्हणजे त्याचा काही मोबदला घेतला जात नाही, पैसे नाही द्यायचे, फुकट आहे. फुकट अध्यात्म कसं आहे?
बोला तुम्ही कसं आहे फुकट आहे का नाही काय पैसे दिले अध्यात्मात मी एक सांगू तुम्हाला आपल्याला एखाद्या किंवा एखादा असा व्यक्ती असतो बघा ज्याला दारू सोडवायची असते तो व्यसनमुक्ती केंद्रात जातो फुकट दारू सोडवली जाते का महाराज थोडं काय असणं भरावं लागतं औषधं असतात त्यांची पद्धत त्यांचं राहायचं काय चांगलं आहे पण थोडं का असणं तुम्हाला मोबदला द्यावा लागेल काही करा तुम्ही बाजारात गेलात एवढीशी गोष्ट घ्यायची झाली तरी मोबदला द्यावा लागेल एवढंसं रक्त अंगात चढवून घ्यायचं झालं तरी मोबदला द्यावा लागेल दवाखान्यातलं नुसतं जाऊन आलो मी उदाहरण सांगतो माझं लई डोकं दुखत होतं लक्ष आहे प्रत्येकाचं महिला मंडळ डोकं फार दुखत होतं दवाखान्यात गेल्यानंतर केस पेपर काढला आणि माझं बी डोकं काही वेगळंच आहे केस पेपर काढल्या दुखायचंच बंद झालं काय झालं केस पेपर काढला आणि 2 मिनिटात ते दुखायचं बंद झालं मग मी काय म्हणलं डॉक्टरांना आता माझं दुखायचं थांबलंय माझे 400 रुपये परत द्या त्यांनी द्यायला पाहिजे का नको मी डॉक्टरचं नाव सांगत नाही द्यायला पाहिजे का नको ते म्हणले असं सगळे जे येतील आणि केस पेपर काढून घरी परत फुकट जाते चालणार नाही तुम्ही दाखवा अगर न दाखवा पण हे 400 रुपये तुमचे परत मिळणार नाही नुसतं जाऊन केस पेपर काढलाय दाखवलेलं नाही डॉक्टरला बघितलेलं पण नाही औषधाचं प्रिस्क्रिप्शन पण नाही घेतलेलं इंजेक्शनची लांबची गोष्ट पण पैसे घेतले काही असू दे सगळ्याला पैसे सगळ्याला पण जगाच्या पाठीवर एकच गोष्ट अशी आहे तो माझा परमार्थ छाती ठोकून सांगतो इथं पैसे नाही या गाथा मोफत वाचा आम्ही काय पैसे दिले तुकोबांना पैसे दिले काय सेवा केली तुकोबांची ज्ञानेश्वरी वाचली काय दिलं ज्ञानोबांना काही दिलं काय अहो नाही तरी म्हणा ज्ञानेश्वरी वाचली तर ह म्हणा मग तिथनं पुढचं ह म्हणणार पैसे दिले का कुणाला काही नाही सगळा आनंद घेतोय मोफत अहो पिक्चर बघायला गेलो एखादा थिएटर मध्ये तरी तिकीट काढल्याने मग गेलो मग आनंद मिळाला आहे का नाही आणि हिंद कीर्तनला येताना काही तिकीट नाही काढलं तुम्ही कोणी तिकीट काढलं काय बाबा तुम्ही बाबा तरी बिन पगार फुला तिकडे येतात चोपदार तुम्हाला ही पोस्ट काढायला ही पोस्ट मिळवायला काय पैसे द्यावं लागले काय नाही मला आहे ना शाबास काय काय आनंद आहे महाराज म्हणजे आम्ही कीर्तनकार झालो मी मुद्दाम शब्द वापरते आज तुम्ही कुणाला सांगू नका बरं का एवढा मान एवढा मान मी दादाच नाही म्हटलं इथं दादा बसला दादा गाडी नाही आमच्या हो न्यायला येतो कीर्तनला या दादा ते असं आहे मला जरा आवरायला वेळ तुमच्या दारात खाली थांबतो पण कीर्तनला या आता मी सांगायला पण एक गोळ आणायला पाहिजे नाही तर काय पाहिजे गुळ सुद्धा आणून ठेवला इथं फॅन लावून ठेवलाय आणि काय 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 बोलायला नको मी काय दिलंय कुणाला नाही पण माझा परमात्मा नुसता मी अभंगाचा अर्थ सांगणार आहे 2 तास एवढा आनंद मला मिळतो एवढा आनंद बरोबर मी ह्या आनंदाचं काही देणार नाही एक पिक्चर बघितला मी त्यांना पैसे दिले आणि ह्या आनंदाचं काही देणार आहे का नाही सगळं जे आहे ते मोफत आहे म्हणून या सेवितो हा रस वाटितो अनिका आणि हा रस घेतल्यानंतर कोणी जगाच्या पाठीवर दुःखी झाला असं नाही आता हा रस घेतल्यानंतर असं आहे जसं एखाद्याला ते एखादी व्यसनी माणसं असतात आणि 10-15 दिवस त्यांना ते दिलं नाही प्यायला की ते अशी मेहून पडतात आहे का नाही मग ते काय काय जण असं असतात की डॉक्टर म्हणतात आता ह्यांचे महिनाच शिल्लक राहिले काय त्यांची इच्छा आहे ते पूर्ण करा मग तो म्हणतो माझी एक इच्छा आहे मी जे बंद केले ते मला द्या मग ते बंद केलेलं त्यांना दिलं की महिन्याची 6 महिने झाले किती झाले टिकणार नाही ही गॅरंटी मला दिली ते लिव्हर खराब करून त्याचं पोटात पाणी होऊन त्याचं काय बोलायला नको असं आहे म्हणजे त्याला तो आनंद मिळाला आणि आमचा मात्र आनंद असा या जन्मात नाही अनंत एवढा आनंद आहे आणि तो मोफत भाग भाग गेला शिला गेला गेला शिला गेला भाग गेला शिला गेला भाग गेला शिला गेला
भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंदो भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंदो भाग 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 गेला शिण कवा कवा तरी भजनाला यायला लागते आणि ती काय म्हणायला लागते ते निदान पाठीमागं तरी म्हणायला यायला पाहिजे. कोणकोणतरी शिमग्याला काहीतरी म्हणले बघा, काहीतरी शिमग्याला मला ऐकू आलं. ते शिमग्याचं काय नव्हतं. बाग गेला शीन गेला तेव्हा अनंत जन्मीचा शिन गेला बरं काय. लई कंटाळा आला ह्या संसारात. हे सपलं ते चहापूड आहे तर साखर नाही, साखर आहे तर तांदूळ नाही, तांदूळ आहे तर तेल नाही. वय की नाही बाबा? वय नव्हतं. वैताग 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 आला या संसारात आहे का नाही. तुम्हाला कोणाचा ही पुरुष लोकांचे की वेगळंच असते. ह्याच वाटते संसार म्हणजे बायकोच. हे बाबा नव्हती सांभाळायला आली तुमचा संसार लय डोक्यात असते. मी लय वेळा बघितलं संसार म्हणजे बायकोच. ती सांभाळायला आले बघ नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो. तुकोबराया वैकुंठाला जाताना विषय आला म्हणून सांगते. काय म्हणले माहिती का? वैकुंठाला जाता रावली चल माझ्या बरोबर. कुठं? वैकुंठाला. तिला पटलं नाही मला. साधी भोळी प्रापंचिक बाई पटलं नाही तिला. हा म्हणली एवढं सगळं चांगलं झालं या 14 दिवसांनी का आता एवढा वर आलाय इंद्राणीत ना, एवढं लोक गजर करायला लागले. तुम्ही कुठं चाललाय? सा कुठं जाऊन सांग. म्हणजे मी पोळ्या करते, सुंदर आपण जेवण करू एकत्र आणि निवांत सुखाचा संसार करू. आता झालं असं तुकोबाने समजू सांगितलं. अगवाई चल चल का म्हणत होते एवढं चल चल माहिती का? उभा आयुष्य कधी विचारलं नाही पाहिजे जेवढीच काय वेळच नाही. सारखं या बाबाच्या नादाला लागले. कधी विचारलं नाही पण शेवटी म्हणलं का आवलीबाई चल. जगाचा संसार सुखाचा केला मी तुकोबा. जगाचा संसार सुखाचा केला. का केला? तर तू माझा संसार सांभाळलास म्हणून मी जगाचा संसार सुखाचा केला. म्हणून सांगते पुरुष मंडळी हे संसार नव्ह तुमचा. एक जबाबदारी घ्यायला एक देवानं पदरात टाकलेलं दान आहे तुमच्या. आई बाबाला सोडून आलेले तर सगळे आम्ही बरं काय. आई बाबाला सोडायचं, आपलं जिवाळ्याचं घर सोडायचं आणि दुसऱ्याच्या घरात 12 महिने काम करायचं. ठेवा एक गडी किती पगार घेते बघा असं. तर ही अशी साधी गोळी आणि तुकोबाने सांगितलं बाई चल का. तर जगाचा संसार सुखाचा केलाय मी पण तू आहेस म्हणून बरं का असं. तर आज तुकोबराय म्हणतात की सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. तर मी रस वाटतो. एवढा आनंदाचा रस वाटतो. एवढा आनंद आहे त्याच्यामध्ये. घ्या रे होऊ नका रान भरी. आता रस म्हणजे नेमका काय? एवढा आनंद होतो असा रस कुठला? तर तो रस असा आहे ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. रस म्हणजे काय? कशाचा? लिंबाचा, कडुलिंबाचा, ऍपलचा ज्यूस बीस असं काही नाही. हा रस आहे. रस जो दिसत नाही पण अंगात एकदा भिनला की जन्मोजन्मांतरीचं पाप गेलं म्हणून समजा. सगळे जन्म सुखाचे झाले म्हणून समजा. ब्रह्मरस बरं काय. ब्रह्मरस घेई काढा पण कधी आणि घेतल्यानंतर काय होईल? तेने पिढा वारेल. एकदा हा ब्रह्मरस अंगात आला की काही पिढा अंगाला लागणार नाही, व्यसन नाहीत आणि आपण कुणाला कापून बिपून काही सुद्धा खाणार नाही. आता तो ब्रह्मरस घ्यायचा असेल तर स्वतः एकटीने पण घेता येत नाही. त्याला पण थोडस माहोल लागतो. म्हणजे उदाहरण सांगतो. आपण सप्ताह किंवा नामयज्ञ का करतो? कारण एकट्यानं हा ब्रह्मरस घ्यायचा म्हणजे थोडस क्लिष्ट, थोडस अवघड आहे. याला असं असतं लावणी मृदंग, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडी.
महिला मंडळ लक्ष द्या. काय एकत्र जमायचं? लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेहू, ब्रह्मरस आवडीने. इथं माहोल तयार होतो, इथं रंगदेवता उतरते नवे नवे. इथं कीर्तन चालू होत असताना साक्षात पांडुरंग परमात्मा इथं येतात. तर देवाला सुद्धा सांगितलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की जिथं माझं नामस्मरण चालू आहे, या परी पांडवा हरपला गिवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. आता तुमच्या लक्षात नसेल, माहिती असेल नसेल, जरा जागा व्हा, सगळ्यांनी मांडी घालून बसा व्यवस्थित. महत्वाची गोष्ट सांगते का, समजा एखाद्याला पंढरपूरला जायचंय, त्यांचं आज इथं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण पंढरपूरच्या पांडुरंगाचं एक डोकं असतं, त्याला माहिती असतं जिथं माझं नामस्मरण चालू मी तिथं जाणार. या परी पांडवा हरपला दिवस, तो इथं आहे. आणि म्हणून लावणी, मृदंग, आता त्याच्या समोर भजन गायचं एवढं सोपं होणार. काय पुण्य आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राजाचे. एवढे दैवाचे आम्ही, एवढे आम्ही नशीब की आज कीर्तनात आपण बसलोय. म्हणून तुकोबराय सांगतात, हा जो ब्रह्मरस आहे, हा घेत असताना एक काम करा, सेवितो हा रस वाटितो. आणि का तर तुकोबराय स्वतः वाटायला आले ब्रह्मरस. मला असं आहे, एक जात एक अशी आहे जगाच्या पाठीवर संत मायबापांची, ती अशी आहे की आपल्याकडे काही ठेवतच नाही, सगळं जगाला देऊन टाकतात, सगळं जगाला. आमच्याकडे असं आहे, लक्ष द्या, एखादा रुपया जरी आपल्याला वाटेत दिसला तर त्या रुपयावर पाय ठेवून उभारतो आपण, हलत नाही जागेवर. आणि सगळे गेले की मग उचलून घेतो, बरोबर आहे का नाही? आणि एक उदाहरण सांगू का, समजा एखाद्या मुलाचं लग्न करायचं असेल तर भावकी चौकशी केली जाते. त्या मुलाच्या काकाला, मुलाच्या कुणाच्या तरी ओळखीला विचारलं जातं, बाबा मुलगी द्यायची, मुलगा कसा आहे? तुम्ही करता ना चौकशी? होय तरी म्हणा, कसा आहे मुलगा? मग एखादी एवढे वाईट असतात ना, तो मुलगा चांगला जरी असला तरी सांगतात मुलगा चांगला नाही, मुलगा चांगला नाही. म्हणजे आपल्याकडे चांगलं ज्ञान द्यायला सुद्धा तयार नाही, पण तुकोबराय आज द्यायला तयार आहेत. पण ये घ्या रे होऊ नका रानभरी, म्हणजे रानभरी होऊ नका. चांगला विषय चालू आहे, त्याच्या विषयाला सोडून दुसरीकडे जाऊ नका, असं म्हणणं. याचं पक्क उदाहरण जर माऊलीने दिले असेल तर ते उदाहरण असं आहे, विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागी कडू, कडू तो गोडू विषयी जीवासी झाला. तर काय झालंय, तर चांगला परमार्थ गोड वाटत नाही, बाकीचं चांगलं वाटतं आणि मग आपली रानभरी होतो, म्हणजे आपलं लक्ष नसतं. अशा पद्धतीने विठ्ठल विठ्ठल. चांगलं वाटत नाही कीर्तन. एखादी तुमची शेजारी नसेल महिला मंडळ, चल बाई कीर्तनला, ती म्हणते आज कीर्तनला येणार नाही, उद्याच बघू उद्या येईन म्हणते. परवा बोलायला गेल्यावर तर ती म्हणते त्याच्या उद्या येईन. सप्ताह संपला तोपर्यंत येतच नाही का? गोडवा वाटत नाही. गोडवा आम्ही सुद्धा असं आवरून बाहेर पडलो ना घरात चांगल्या पद्धतीनं, अख्खी सोसायटी, इकडे लक्ष आहे काय, इकडे लक्ष द्या, अख्खी सोसायटी खिडकीत असते. खिडकीत काय यांचे कपडे कुठे चालले, कीर्तनला चालले, कीर्तनला चालले, कीर्तनला चालले. भूत बघत नाही काय? भूत भूत बघितलं. बरं ते आमच्या मालकांच्याकडे बघितलं की जरा ठीक आहे ना, पुरुष मंडळी असतं काहीतरी सांपडलं, ते मला बघून काय वेगळंच वाटते. मी बाहेर पडले जे खाली मन घालते ते मग बाहेर वर काढते. आता कसं आहे बरं, धाडसही ठेवत नाही. तू उद्या येऊन विचारावं की तुम्ही काल मॅडम गेला होता, काय करायला गेला तुम्ही, कीर्तन करता का? ते विचारायचं. तर कसं विचारतात नाही काय, समजा भेटलो आम्ही, मला तर काही वेळच नसतो, आणि तरी भेटलो तर म्हणतात तुम्ही ते हे करता काय, तुम्ही ते भजन असं काहीतरी. लाज वाटते तो शब्द घ्यायला. मी 2 तास करते, मला अभिमान वाटतो. तुम्हाला शब्दाचं ते नाव घ्यायला लाज वाटते. हा मी कीर्तन करते, मग मी सांगायला लागते बरं असं गोष्ट. मग ते असं आहे की मला प्रश्न पडतो, एवढा आपण या धर्मात जन्माला येऊन, महाराष्ट्रात जन्माला येऊन या गोष्टीची लाज वाटते. आणि मॉडर्न व्हायला चाललोय. मॉडर्न व्हा.
पण कीर्तनात आल्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने वागायला पाहिजे ना, ती गोष्ट आवडायला पाहिजे. पण नाही, विषयाचा परिपालन उदाहरण सांगते. महिला मंडळ तुम्ही लक्ष द्या. 2 बायका होत्या, 2 बायका. आता 2 बायका अशा होत्या, एक बाई होती माळ्याची आणि एक होती कोळ्याची. कुणाची? कोळ्याची म्हणजे कुणाची? भोई म्हणतात का? मासेमारी करतात त्यांना भोई म्हणतात. ठीक आहे, भोई. आता एक अशी जी रोज मासे विकते आणि दुसरी अशी जी रोज फुलं विकते, बरोबर? माळ्याची बाई. माळे मामा कुठे गेले? मामा फुलांचा व्यवसाय आहे? नाही. मामा इकडे गव्हर्नमेंटने काय फुलाचा व्यवसाय? अच्छा. आता असे दोघींचा व्यवसाय. आता झाले एक दिवस असं की ती जी माळ्याची बाई आहे ती त्याच गावची होती आणि ती भोयांची जी बाई आहे ती मात्र दुसऱ्या गावची होती. झालं असं की त्या दिवशी भरपूर पाऊस आला, पूर आला, सगळे रस्ते ब्लॉक झाले आणि ब्लॉक झाल्यानंतर त्या भोयाच्या बाईला घरातून फोन आला, तू आहे त्या गावातच आज मुक्कामी राहा, रस्ते सगळे बंद आहेत. मग ती कोळ्यांची बाई म्हणली, आपलं माळ्यांची बाई म्हणली, बाई तू माझ्या घरी चल, आजच्या दिवस झोप आणि उद्या घरी परत निघून जा. आता झालं होतं असं, दोघींच्याकडे पण कुठते, एक फुलं विकते आणि दुसरी काय विकते? मासे विकते. आता दोघींच्याही पाट्या रिकाम्या झाल्या. दोघींना शेवटी जी भोयांची बाई आहे म्हणजे मासे विकणारी ती कुणाच्या घरी गेली? कन्फ्युजन करून घेऊ नका, माळ्यांच्या घरी गेली. आता गेल्यानंतर जेवण खाणं अगदी सगळं ओके झालं आणि दोघेही झोपी गेल्या. पाऊस पडत आहे. आता ती कोळ्याची जी बाई आहे म्हणजे भोयांची तुमच्या भाषेमध्ये, तिला काय केलं झोप लागेना, या कुशीवनं त्या कुशीव, त्या कुशीवने ह्या कुशीव, त्या कुशीवने ह्या कुशीव. मग ते दुसऱ्या बाईने विचारलं, माळ्यांची जी फुलं विकते ती, का बाई काय झालं, झोप लागत नाही काय, मच्छर बिच्छर चावत्या? तर नाही म्हणली तसं काय नाही. मग काही गरम होते का? फॅन लावते म्हणजे. मग फॅन लाव. नाही तसं बी काय नाही. मग नेमकं होतंय काय? ती म्हणजे काय नाही, तुझ्या घरात नाही घालून वास मारते बाई म्हणजे. कुणाला? माळ्यांच्या घरात आहे काय? फुलांचा ढीकच्या ढीक. मोगऱ्याची फुलं आहे तिकडे, निशिगंधाचं फुल माहिती का तुम्हाला? ते कुठे बी एक असू एक, आता गावभर वास त्याचा, एवढा सुंदर वास घरात आहे. ती भोयांची बाई म्हणते तुझ्या घरात वास चांगला येत नाही, मला झोपच लागणार. ती माळ्याची बाई विचारच करायला लागली. बाई म्हणली एवढं सुंदर घर अगदी फुलानं दरवळून गेले, हिला का झोप लागत नसेल? मग तिनंच डोकं लढवलं. म्हणलं तू एक काम कर, तुला झोप लागत नाही, तुझी ती माशाची टोपली घे आणि याची तोंडावर घेऊन झोप. तसंच झालं महाराज. ती माशाची टोपली जेव्हा तोंडावर घेतली त्यातनं जो सुंदर वास आला, वारकरी त्यातनं जो सुंदर वास आला त्यात तिला झोप लागली. फुलात झोप लागली नाही. घ्या रे होऊ नका रानभरी असं आहे. हे चांगलं आहे. याच्या पलीकडे जाऊन चांगलं काय असेल असं मला वाटत नाही, म्हणून याच्या पलीकडे जाऊ नका. कारण असं आहे की सगळं देवानं दिलेलं आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. त्यांना काय काय दिलं, कसं कसं दिलं ते आपण थोडंसं मधलं भजन घेऊ आणि मग बघू. देवानं 2 हात 2 पाय सगळं मोफत दिले का पैसे घेतल्यात? मग ज्यांना दिलेलं देवानं 2 हात दिले, कधीतरी त्याच्यासाठी वापरायला पाहिजे का नको? होय तरी म्हणा. आणि मी एक सांगते, मला जरी दिसत नसलं तर पाठीमागं तो उभा आहे बरं काय, त्याला फसवू नका. मधलं भजन घेऊ. ह्यांना काम आहे, ह्यांना काम आहे, मला काम आहे, ह्यांचा तर काही विषयच नाही. बाबांचं तरी पाय दुखत असते. सगळ्यांना काम आहे, पण तुम्हाला असं काही पक्क काम दिलेलं नाही म्हणायचं नाही, टाळी वाजवायचे. विठोबा रखुमाई
कुणाला ऐकू गेली? शेजारणीला, मला की देवाला? देवाला ऐकू गेली. डोळे झाकल्यावर काय दिसले? डोळे झाकल्यावर काय दिसले? साधना कशी असते बघा. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, जशी आपण शाळा शिकतो का नाही तसं असतं. पहिली, दुसरी, अंगणवाडी, पहिली, दुसरी, तिसरी, 10वी, मग ग्रॅज्युएशन. आणि PhD केलेले लोक म्हणजे संत मायबाप. मग आमचंही असं असतं, आमची साधना कुठपर्यंत पोहोचली हे दुसऱ्यांना नाही सांगायचं, स्वतः समजून घ्यायचं. भजन करीत असताना मध्येच असं ध्यानात आलं की देवाची आठवण यावी आणि डोळे झाकल्यानंतर दिसावं तो. आणि सांगू का, साधना पुढे गेली कधी म्हणायचं, स्वप्नात देव यावा, स्वप्नात देव यावा. कधी कधी सुरुवातीला वारकरी येतात. मी सांगते साधना कशी असते, कुठपर्यंत पोहोचली समजेल. वारकरी येतात, मग वारकऱ्यांच्या नंतर कधी कधी दिंडी, आणि कधी कधी एकटा वारकरी सुद्धा येतो. तो हाच असतो स्वप्नात. मी माझा अनुभव सांगू शकत नाही, सांगू नये म्हणून सांगू शकत नाही. तर ज्या दिवशी तुमच्या स्वप्नात असं परब्रह्म येईल, हे फक्त परब्रह्म, त्यावेळेस तुम्ही समजून जा साधना योग्य आहे आणि पूर्णत्वास जायच्या मार्गावर आहे. आणि हे व्हावं बरं काय, फक्त कपाळाला गंध, गळ्यात माळ आणि चालायचं नाही असं नाही. थोडासा अभ्यास असावा आणि तिथपर्यंत पोहोचावं. सगळ्यांनी भजन केलं नाही? सगळे आता भजन करतील सुंदर असं बरं काय, जे देवापर्यंत पोहोचलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हो, पांडुरंग हरी विठ्ठला हो. असो. तर सुंदर पद्धतीनं थोडस भजनात सामील व्हायचा प्रयत्न केला. उद्या मोठ्यानं म्हणा, उद्याचे कीर्तनकार म्हणले पाहिजे कालचा वर्ग घेतला कुणी असं होऊ दे. असो तर सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानवरी. आता कोण रानवरी आहे काय? शाळा सोडून रानात कोण गेले काय? नाही ना, जाऊ नका. महत्वाचा विषय, विटेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शुरदात. रोज वाटणारा तो असा आहे की हा पांडुरंग परमात्मा आहे. 3 वर्ग असतात, स्वार्थी, परार्थी, स्वार्थी, परार्थी. शास्त्र सांगतं स्वार्थी वर्ग असा असतो आपल्याकडे असलं तरी कुणाला देत नाही. उदाहरणार्थ कोण? माणूस हाय माझ्याकडे लई म्हणून दुसऱ्याला दिलं काय? या वर्षी जास्त धान्य माझ्याकडे झालं. काय धान्य इकडलं प्रॉपरचं? आमच्याकडे ऊस जास्त असतो, इकडे काय भात. हा 20 खंडी होत होतं, 22 खंडी झालं म्हणून 2 खंडी वाटलं. असं काय झालं काय?
नाही असो, स्वार्थी वर्ग माणूस, मी त्यातलीच माणूस. आता दुसरे परार्थी. आता परार्थी वर्ग असा आहे, सगळं हाय तेवढं वाटून टाकायचं चला ह्या सगळ्यांनी. आणि तिसरा वर्ग असा आहे स्वार्थी आणि परार्थी. थोडस राखून ठेवायचं, स्वतःच्याही परिवाराचा विचार करायचा आणि सगळ्यांचाही करायचा. बरे परार्थी व्हायचं राहू दे, पण स्वार्थी परार्थी तरी आपण व्हायला पाहिजे. आणि मी एक सांगू का, मला वारकऱ्यांचा फार अभिमान आहे, ते स्वार्थी परार्थीच वर्गात परिवाराचाही विचार करतात. आणि एवढं गायचं लोकांपर्यंत सगळी भजनं पोचायची. मी एक सांगू का, कीर्तन झालं नसतं आणि सप्ताह झाला नसता तर कुण्या अभंगाकडे बघितलं असतं मला नाव सांगा, काय काय. हा, म्हणून गावातली मंडळी गावकरी ते सप्त्याला इकडे येतात म्हणून काही काम नाही म्हणून येतात असं नव्हतं, त्यांना काही काम आहे असं म्हणतो ना आपण. घरात कोण विचारत नाही म्हणून देवळात जाऊन बसतात, त्यांना काही काम आहे असं नाही म्हणत. मुलीचं लग्न करतं की नाही, मुलीचं स्वतःच्या मुलगीचं लग्न असतं आणि जो अभिमानानं बाप सगळं काम करत असतो स्वतःच्या काळजी, तसं सप्त्याचं नियोजन असतं. 3 महिने झाले दादा फोन करत, 3 महिने ऑफिसला आले की मॅडम लक्षात आहे ना, 9 नाही तर 10, 10 नाही तर 9, 9 नाही तर 10 असतात. 9 काय तरी एक आहे मॅडम लक्षात आहे ना, 9 नाही तर 10. हा हाय दादा लक्षात आहे, मी 9 बी घेत नाही 10 बी घेत नाही, तुम्ही कुठली बी द्या. नियोजन बघा, 3 महिने झाले, मी शपथ खोटं सांगत नाही, 3 महिने होत आले. मुलीचं मुलग्याचं लग्न जेवढं असतं कळकळीनं तेवढं कळकळी नाही सप्ताह. आणि सप्ताह नाव येत नाही म्हणून लक्ष, म्हणून ज्ञानेश्वरीकडे लक्ष, नाही तर लक्ष दिलं नसतं. असो तर आज तुम्हाला म्हणतात काय, हा वाटणारा असा आहे, सगळं वाटायला तयार आहे, सगळं फुकट आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन सगळं मोफत. उदाहरण सांगायचं झालं तर, जन हा जीवा दिला दान, काही असू दे गोष्ट महत्वाची किंमत वाटते. पण जगाच्या पाठीवर सगळ्यात किंमत कशाला असेल तर ती जीवाला. जीवाला पटत नाही. डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर जेव्हा एकदम वर्स्ट कंडिशन असते, वर्स्ट बेस्ट नाही सगळ्यात वाईट कंडिशन असते, डॉक्टर म्हणतो डॉक्टर पाहिजे तेवढे पैसे वाचवतो पण बाबांचा जीव वाचवा. म्हणजे जीवाला किती किंमत दिली कळत आहे. उदाहरण सांगतो, अजून गजेंद्राची गोष्ट तुम्हाला माहिती असेल, माहिती नाही, उदाहरण सांगतो. पोस्टर होतं बघा जुनं आपल्याकडे, एक हत्ती आहे, त्याचा पाय मगरीनं पकडलेला आहे, वरती गरुडावरती भगवान विष्णू बसलेले आहेत, त्यांनी एक सुदर्शन चक्र सोडून त्या मगरीचा वध केले. नाही काय सांगते उदाहरण. आता गजेंद्र म्हणजे हत्ती, तो गेलेला पाणी प्यायला आणि त्याची जबाबदारी सगळ्या परिवाराची होती. त्याने सगळ्यांना पाणी पाजलं आणि तो म्हणतो शेवटी मी पाणी पाजतो, तुम्ही काठावरती उभे राहा. वरती त्याचा सगळा परिवार आहे, सगळे मुलं आहेत, मुलगी आहे, सुना नातवंड बायको आहे, सगळं आहे. पण झालं असं, ती मगर आली आणि शेवटी नेमकी त्याच हत्तीच्या पायाला तिनं पकडलं आणि त्या हत्तीच्या पायाला पकडल्यानंतर त्याला सगळ्यांच्याकडे वरती पाहिलं तर कोणी सुद्धा धावून आलं नाही. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासे. मग ज्या वेळेला त्या गजेंद्राला वाटलं की माझा आता काय जाणार, जीव जाणार. पाय नुसता गेलं जाऊ दे, ओ मगर पाय खाऊन म्हणून कट करून घेतो, सोडून देतो, बोला अक्का जीव घालवेल, तिचं पोट भरलं तरी पहिला ठार मारून टाकील प्राण्याला. आता मग गजेंद्राला वाटायला अरे बापरे एवढं सगळं दिसतंय, माझं वर तिकडं घर आहे, बंगला आहे, शेती आहे काजूची, 15 एकराची 25 एकराची शेती आहे काजूची, आहे की नाही, सगळं आहे तिथं. पण काय आठवत नाही, एकच गोष्ट आठवते, माझा जीव वाचू दे देवा, माझा जीव वाचू दे देवा, माझा जीव वाचू दे. म्हणून गजेंद्रानं त्याच तलावातलं
जो कोणी तू असशील. आता मला एकच गोष्ट महत्वाची वाटते की तू माझा जीव आहे आणि तू एक काम कर धावणे माझ्यासाठी. मग गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला आणि मग तू गरुडावरती बसून आला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तो काय आहे? जीव आहे. पटते का नाही? नाही अजून पटत. हिंद जर बिबट्या आला तर तुम्ही काय करणार? आता जागी झालं काय करणार? मुद्दाम बिबट्याचं नाव आहे तुला जरा डर आहे ना बिबट्याचा. हा डर होना चाहिए. खिशात 10 लाख आहे बिबट्याला. हे धर 10 लाख मला वाचव. फेक तिकडे तुझं 10 लाख तुला खाणार तुला खाणार सोडणार नाही बिबट्या. जीव घालवणार आपलं. मग ते 10 लाख आपल्याला त्या 10 लाखाची मग काही किंमत आहे काय? जीव वाचत नाही ते 10 लाखाचं काय करायचं? काहीच नाही. मग आम्ही जीव मुठीत धरतो. जीव कुठं धरतो? मुठीत. एवढा स्पीड लावतो एवढा ऍथलेटिक पाहिला नाही तेवढं स्पीड लावतो. राणा वरात नुसता जीव वाचू दे माझा जीव वाचू दे माझा जीव वाचू दे. काय महत्वाचं आहे? जीव. आणि एवढा मौल्यवान जीव आहे. लोक आता काही काही जण असे आहेत की 150 वर्ष जगावं म्हणून अशी डॉक्टरांची टीम सोबत घेऊन फिरतायत. तरी बी असं काही होणार नाही. म्हणजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे कधी काय यंत्र तैसे परिभ्रमोगा सगळ्यांनी तिकडच जायचं. नियम नाही मोडायचा. लई पैसे आले तुमच्याकडे म्हणून सगळं इथंच. मग जीव एवढा महत्वाचा आहे मौल्यवान आहे. लाखो नवा करोडो किती वापरली तरी तो परत मिळणार नाही. नवे नवे वाचवता येणार नाही. एवढा महत्वाचा जीव सुद्धा भगवंतानं दान दिला. जेने हा जीव दिला दान उकड दिला. काय पैसे घेतले? आम्ही डॉक्टरांनी म्हणतो डॉक्टर पैसे घ्या. सगळं त्यानं दिले. रक्त दिले सगळं हाडं मास सगळं दिले. तरी मी एवढी पिशवी भरायची झाली 100 ml कमी आहे. रक्त ml म्हणले की तिकडे जाते सगळ्यांना. 100 ml कमी आहे. नाही भरावं लागेल मॅडम. त्याला पैसे लागतील. ते बी रक्तगट मॅच पाहिजे. त्याला जाऊन शोधायला पाहिजे. ते ब्लड बँकेतनं रक्त आणायला पाहिजे. अरे पण त्या ब्लड बँकेतनं आणताना पैसे दिले पण तयार करणाऱ्याला पैसे घेतले काय घेतले? जागे आहे का सगळे? जागे. त्याच्या दरबारात बसलोय त्याने दिलेलं सगळं मोजतोय. जागे आहे ना मग? हा सगळं मोफत आहे. हाडा मांसाचं सगळं. आता सगळं विज्ञान हे पुढं जाईल पण रक्ताचा कारखाना निघणार नाही. लक्षात काय? रक्त निर्माण करायचं मशीन येणार नाही. सगळं निर्माण होईल. तुमची भाकरी तयार होऊन येईल. उद्या तरी असं होईल मुलगी बघायला जायची बी गरज नाही. एखादी रोबोट तयार करून मिळेल तुम्हाला. टेन्शन नाही. सगळं काम करेल. भांडी घासून धुणं धुईल बस उठत सगळं करेल. सगळं तयार होईल पण रक्त तयार होणार नाही. नवे नवे आईचं दूध तयार होणार नाही. सगळं तयार होईल. ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या देवानं आपल्या हातात ठेवल्या आणि हे सगळं त्यानं देत असं. आईच्या दुधाला काय मोजलं आम्ही? पैसे दिले का महिला मंडळ? मग कधीतरी त्याचे उपकार लक्षात ठेवायला पाहिजे. देवा पाटलांना ज्या माझा जीव ज्या गोष्टीवर जन्माला आलेला आहे नवे तो आता जिवंत आहे. माझा काळजाचा तुकडा माझं बाळ ते दूधही तू निर्माण केलंस. पैसे नाही घेतलेस. अंगातलं रक्त निर्माण केलं काही नाही घेतलं. एवढा श्वास पुरवलास. 12 आणि 24 तास वाहता चालू प्राणापाणाच्या जोड भाती फुंक फुंकून अहोरात्री आटी जिथून येणं किती उदरावर 12 आणि 24 तास भाता चालू आहे. काय पैसे घेतले काय? सगळं चालू आहे. इकडे सूर्य चालू आहे चंद्र चालू आहे. हे सगळं चालू आहे. सगळं चालू आहे. पण कधीही पांडुरंगाने आमच्याकडनं काय घेतलं नाही. हा दानशूर आहे महाराज. विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूरदाता. ओळख करून दिली. सगळ्या देवांना पालत पडू नका. एकच आहे बडिया माझा पंढरीराव जोया देवांचाही देव. त्याची ओळख काय? समचरण दृष्टी
चरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणि तोच पांडुरंग परमात्मा आज आम्हाला अभंगात सांगितलं. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दात. तो कसा आहे? दानशूर आहे. सगळं देणार कसं आहे? मोफत आहे. आता असं सांगितलं तुकोबराने, आता एक काम करा. सगळं समजलं, देव समजला, तू काय देणार हेही समजलं. आता एक काम करा, मनाचे संकल्प पावनील सिद्धी पण जरी राहे बुद्धी याचे पायी. जरी हा शब्द वापरलाय. कधीतरी कीर्तनला यायचं आणि मग महाराजांना म्हणायचं, महाराज एवढं देवाचं केले खरं देवाने काय ऐकलं नाही. देव पावला नाही मला. म्हणून काय झालं तुम्हाला? 5 पोरी झाले, पोरगा नाही झाला अजून. तुम्हाला देव पावला नाही. मी म्हणलं किती वेळा कीर्तनला? रोज सप्त्याला आहे मी. काय करते तुम्ही? बसते की मी ऐकायला. कुठं? कीर्तनाच्या बाहेर, मंदिराच्या बाहेर. किती वेळा आला? काय की आता 2 वर्ष झाले हाय सप्त्याला. मग काय झालं? देवानं ऐकलं नाही. 5 पोरी झाल्या, पोरगा झाला नाही. 5 वर्ष किंवा 2-4 वर्षात नुसतं सप्त्याला आल्यावर जर देव पावायला लागला, तुम्ही जगाचा मालक आहे. जरा तरी परीक्षा घेत असेलच की तो. मग यासाठी काय? मनाचे संकल्प पावावी सिद्धी पण कधी जरी राहे बुद्धी याचे पायी. बुद्धी तर पण कधी संकल्प असतील तर. संकल्प म्हणजे काय सांगू? लक्ष आहे सगळ्यांचं? टायमिंगच्या पुढे चालले काय कीर्तन? डोक्याच्या पुढे नाही ना? मला 12 वाजेपर्यंत थांबायला सांगितले बघा. नाही खरीच की दादा म्हणले 8 ते 12 असं कीर्तन असते आमच्याकडे. बरोबर आहे ना? चालतंय? पाठीमागे चालते ना? निवांत बसत 12ला घेतेच मी जय विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल 12 पर्यंत. आता जरा प्रश्न आहे बघा असे, खरंच की काय? काळजी करू नका. घागर भरल्यावर त्याच्यात भरत बसत नाही मी. तू उलटा लागल्यावर काय उपयोग आहे? हा इथपर्यंत आल्या माझ्या लक्षात आले. संकल्प असतील तर पूर्ण होतील. विकल्प नव्हे शास्त्र सांगते. संकल्प आणि विकल्प. आता बुद्धी आणि संकल्पाचा मेळ तू कोवणी घातला. जरा अवघडत जाऊ का? हा 2 मिनिटं द्या. जरा अवघडत जाऊया. उगाच अभंग वरवर्ण नको घ्यायला. तर संकल्प आणि बुद्धी याचं कॉम्बिनेशन आज काय केलं सांगते. आपल्याकडे 2 गोष्टी आहेत, मन आणि बुद्धी. काय आहे? मन आणि बुद्धी. आता मन आणि बुद्धी तुम्ही म्हणाले दोन्ही एक आहे. माझं मन आणि दोन्ही एक नाही. का नाही? तर मन असं आहे जिथे संकल्प आणि विकल्प दोन्ही असतात. चांगलंही म्हणतं आणि वाईटही. चांगलंही ठरवतं, वाईटही ठरवतं. ते मन म्हणजे कधी कधी उदाहरण सांगते तुम्हाला. एवढं कीर्तनात आले की ते म्हणते आहे चांगलं आहे सगळं वातावरण, उद्या माळा घालतोच. ठीक आहे नाही? लगेच हेच मन कीर्तनात परत जाताना म्हणते हे ह्याचं काय ऐकायचं? जत्रा जवळ आल्या सासूरवाडीची आहे की नाही, तिकडे ते हे द्यायला लागते. आमच्याकडे 4 पायाचं 5 पायाचं इकडे काही प्रथा नाही नव्हत असली. हा नाही 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 मी एक गोष्ट ऐकली, चुकीचं बोलले मी. दादाने मला सांगितलं की 100% व्यसनमुक्त गाव आहे. बरोबर आहे? मला सारखा अभिमान आहे, सारखा अभिमान. 100% व्यसनमुक्त. मी स्वतःचं भाग्य समजते मला तुमची सेवा आज करायला मिळाली. तर अशा पद्धतीनं मन काय म्हणतं, आता बसल्या बसल्या म्हणतो नाही नाही महाराज म्हणतात माळ घालतोच आता. इकडं महिला म्हणजे घालतेच मी माळ आता. आणि इथनं उठून असं या मंदिराच्या आवाराच्या बाहेर पाय पडलाच लागलं विकल्प लगेच दुसरीचा माळ घालायला. महाराज कोल्हापूरचं त्यांच्या तिकडं चालत असलं, आपल्याला चालत नाही काय? आपण नाही घालायची. मन मन संकल्पी आहे आणि विकल्पी पण आहे. वाईट नाही ते, पण त्याचं चंचल त्याचा स्वभावच मनाचा असा ते मरकटासारखा आहे. बरंच त्याला उदाहरणं दिलेली आहे. चंचल वाऱ्यासारखं आहे. बहिणाबाई काय म्हणतात माहिती काय? मन ओढाय 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 ओढाय
दिसत नाही. लक्ष आहे काय सगळ्यांचं? तुमचं ग्रॅज्युएशन नवं, इंग्लिश MA आहे मी, असू दे. आम्हाला आता हल्ली तरी असं वाटेल लय शिकलं की इकडं देवळाकडे जास्त जायचं नाही. प्रोफेशन स्टेटस आहे माझा. इथं खाली नाही बसणार, खुर्च्या टाकायच्या मला. खाली बसणार नाही. ज्याला खाली बसता येत नाही, वयस्कर आहे, त्यांनी बसा, कसंही बसा, पण कीर्तनाला बसा. पण काही काही जण आहेत म्हणजे जास्त शिकलं की इकडे यायचं नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे की दादा. मी माझं सांगू, मी कधी सांगत नाही. सिव्हिल BA आहे मी, इंजिनिअरिंग झाले. मुद्दाम आता सांगत नाही. मला लावांचं पण वैशिष्ट्य वाटलं. प्रोफेशन कॉन्ट्रॅक्टर आहे, रोज ऑफिसला येत असतं. ह्यांच्याकडे बघून कोण म्हणणार नाही पखवाज होत असते. तोही सुंदर पण ते येताना असे येतात, मला तर भीतीच वाटायची सुरुवातीला. तारीख घ्या, तो काय असतील कुणाच घेऊ का नको, यांची तारीख, यांच्या गावाला जाऊ का नको. आणि हिथं आल्यावर अगदी माझा भाऊ असाच असावा असा हा जागा. मीही तुमच्या पंचायत समितीला इंजिनियर आहे, बांधकाम विभागला. मग माझा अर्थ असा आहे का मी लय शिकले म्हणून इकडे यायचं नाही. माझं तरी असं म्हणणं आहे, वारकऱ्यांनी जास्त शिका आणि शिकलेल्यानी हे सोडू नका. आणि असं कोणी म्हणू नका की वारकरी अडाणी असतात. वारकरी अडाणी नसतात. आणि जो वारकरी दिसतो तो शाळा नाही शिकलेला असं नका समजा. पोरींनो, तुम्ही आहे का तरुण मुली आहेत का इकडे? कितवीला आहेस ग? 7वीला. असं समजायचं नाही की जास्त शिकल्यावर मी इकडे यायचं नाही, कीर्तनाला यायचं आणि चांगलं मोठ्या मुद्द्यावरती कामही करायचं. मुलींना शिकवा, मुलांना चांगलं शिकवा, तिकडेही शिकवा आणि इकडेही शिकवा. अशा पद्धतीने विठ्ठल हल्ली तसं वाटायला लागलेलं आहे. आता हे मनाचे सगळे संकल्प आणि विकल्प असो. आता सांगितले का मन आणि आज बुद्धी आणि संकल्पाचा एक मेळ घातलेला आहे माझ्या तुकोबाने. फार अभ्यास होईल बरं. कारण कसं आहे, मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प, पण बुद्धीच्या ठिकाणी विकल्प नसतो. अजिबात विकल्प नसतो. मन तसं आहे. मन ओढाय संत बहिणी लिहून ठेवलं. जी शाळा शिकली नाही, भाकरी करता करता म्हणते मन ओढाय उभ्या पिकातलं ढोर काय मन. हिताय तोवर तिताय, कीर्तनात आहे तोवर घरात आहे, घरात ना अंगणात तोवर तिजोरीतलं सोनं कोणी नेलं काय असं नाही वाटायला लागलं. बसल्या एवढं मन असं. पण बहिणाबाईंनी दिले. आता हे मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प, बुद्धीच्या ठिकाणी नाही. म्हणून ज्ञानोबाने पुन्हा पुन्हा बुद्धीचंच कौतुक केलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, ऐका केशवराजे सकळ सिद्धी. कधी बुद्धीच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी नाही. आता या मनाची आणि बुद्धीची सांगड जर चांगली घातली, मुद्दा मी अवघडत गेलेली जसं समजून घ्या विषय, याची सांगड जर घातली तर परमार्थ घडेल. आणि मनाचा ऐकून गेला तर चांगलंही घडेल, वाईटही घडेल. तो संचिताचा प्रश्न आहे. पण बुद्धीचा ऐकलं तर वाईट होणार नाही. म्हणून बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. म्हणून आजही सांगितलं तुकोबांनी, जर सगळं तुम्हाला शक्य करायचे असेल तर मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याची पायी. जरी मनातही संकल्प आला आणि जर बुद्धी याच्या ठिकाणी स्थिर झाली तर मनाचं देखील ऐकायला तयार आहे. कोण? विटेवरी ज्याची पावले समान, तोची एकदा नश्वर जाता. तर अशा पद्धतीने आता तुकोबाराय म्हणतात, माझं काम झालं. कीर्तन बास करू, अभंग समजलं ना? माझं काम झालंय. मला देवाने एका गोष्टीसाठी आज पाठवले. विचार करा, मी कोल्हापूरचे आहे. कोल्हापूरमध्ये नंदगाव माझं गाव आहे. सिलेक्शन झालं, कुठं काय झालं ते चिपळूण मिळालं. चिपळूण मध्ये हे दादा कधी आले ऑफिसला, ऑफिस मधनं आमची ओळख झाली. मी आज आली तर बिवलीत. आता हे सगळं नियोजन जर कोणाचं असेल तर ते माझ्या पांडुरंगाचं आहे. तुमची माझी ओळख व्हावी, तुमची सेवा करायची भाग्य माझ्या पदरात पडावं, हे त्याचं ठरलेलं सगळं नियोजन आहे. त्यानं फक्त एकाच गोष्टीला मला इथं पाठवलं. तुका म्हणे मज धाडिले निरूपा, मार्ग हा सोपा सुखरूप. सोप्या साध्या पद्धतीमध्ये सांगण्याचा मीही प्रयत्न केलेला आहे, जो संत मायबापांनी केलेला आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, मी सुद्धा बाबा कोण आहे? एक निरोप्या आहे. निरोप्या म्हणजे आई वडील जेव्हा एखाद्या मुलीला घराकडे आणायचं असतं सणावाराला, तेव्हा कोण पाठवतात? तुमच्याकडे काय म्हणतात? माघारी. माघारी माघारी नाही, माघारी आणायला जेव्हा पाठवतात त्याला काय म्हणतात? माघारी. माघारी म्हणतात. मुराळी म्हणतात. मुराळी 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 म्हणतात. ते गाणं माहित नाही?
बंधू येईल माहेरी न्यायन. हा तो मुराळे गौरी गणपतीचा सण. मला अजून एक कौतुक वाटतं, एवढं तुम्ही मुंबईला वगैरे राहता आणि कौतुकाने इकडे येता बरं का, तेही मला कौतुक वाटतं. हौस आहे हौस. तर असो हा जो मुराळे आहे म्हणजे तुम्हाला निरोप द्यायला आले, हे बाई चल तुझ्या आई वडिलांनी तुला बोलवले. तसं तुको पण आहे आणि मी सुद्धा आज कोण आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता दानेश्वरा. शेवटची चाल घ्या, सिंगल घ्या, वेळ झाला. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. नवीन पैकी कोण म्हणणार काय म्हणा, हळूहळू सवय होते तशीच म्हणा. द्रौपद घ्या, सोपं आहे बघून म्हणा. नाही हळूहळू सवय होईल अशी. नाही म्हणलं तर कायमच नाही. उद्या म्हणा उद्या. विटेवरी ज्याची पावले समान, तोची एकदान शूरदाता. तर असो माझ्या बुद्धीच्या किंवा मतीप्रमाणे माझ्या जेवढा काही निरोप आहे तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचे शब्द आले असतील माझे मला परत करा, सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथ माझे जे उरले पायिक पण, सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटची, करविली तैसी केली कटकट, वाकुडिका नीट देव जाणे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंखी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. तुकाराम तुकाराम तुकाराम.
गावचे बाहेरगावचे सर्व टाळकरी माळकरी मृदंगाचार्य गेलेले मृदंगाचार्य गायनाचार्य तसेच विनेकरी बाबा सोबदार या कार्यक्रमासाठी राबणारे सर्व हात पांडुरंगाच्या चरणी आदी सर्व संत मायबाप याच पद्धतीने आमचे गुरुवर्य लाड महाराज झाली सेवा यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठाल जय जय विठ्ठल, जय जय